तर महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे कुठे आहेत ते पाहूया. गरम पाण्याचे झरे. काही प्रश्न, काही गोष्टी या ठिकाणी सारख्या सारख्या वाटतात, परंतु ते आपल्याला सर्व माहिती पाहिजे. आता रत्नागिरीमध्ये गरम पाण्याच्या झऱ्याची ट्रिक्स आपल्याला तयार होती का बघूया. संख्ये अशा पद्धतीची ट्रिक्स तयार होते रत्नागिरीमध्ये. तर उ म्हणजे उन्हवरे, रा म्हणजे राजवाडी, संग म्हणजे संगमेश्वर आणि खे म्हणजे खेड. अशा पद्धतीचे गरम पाण्याचे झरे याचे ट्रिक्स रत्नागिरी संदर्भात आपण पाहिले. त्याच्यानंतर रायगड. रा म्हणजे रायगड. तर रायगडमध्ये उसाक, उ म्हणजे उन्हेरी, सा म्हणजे साव, त्याच्यानंतर क म्हणजे कडे. अशा पद्धतीचे ट्रिक्स या ठिकाणी उसाक तयार झालेले आहे रायगड संदर्भात. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचंय ठाणे संदर्भात जे गरम पाणी झरे येतं. अ म्हणजे अकलोली, व म्हणजे वज्रेश्वरी आणि ग म्हणजे गणेशपुरी. अशा पद्धतीचे अवघ ठाणे संदर्भात हे गरम पाणी झरे जर म्हणलं तर अवघ ही ट्रिक्स त्याला लागू पडते. पालघर संदर्भात ट्रिक्स आहे कोसा म्हणजे रागावणे ज्याला आपण म्हणतो, पण को म्हणजे कोकणेर, को म्हणजे कोकणेर आणि सा म्हणजे सातिवली. अशा पद्धतीचे दोन गरम पाण्याचे झरे या ठिकाणी पालघरमध्ये आढळतात. जळगाव चाऊ सुना अशा पद्धतीचे ट्रिक्स आहे. आता चा म्हणजे चांगदेव, उपनदेव, सुनपदेव आणि ना म्हणजे नाझरदेव. आता याच्या संदर्भात ट्रिक्स तुम्हाला तर लक्षात राहीलच, परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये या ठिकाणी देव आलेले आहे. पहा, देव 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 देव. जर कुठं जरी प्रश्नामध्ये आलं की देव असा शब्द जर आला तर ओळखायचं ते जळगावचं गरम पाण्याचं झरं आहे असं लक्षात ठेवायचं आणि ते प्रश्न सोडवायचा. धुळे धू म्हणजे धुळे, त्याची ट्रिक्स आहे दाई ही अतिशय काम करणारी बाई असते. तर दा म्हणजे धारावीपूर, दा म्हणजे धारावीपूर
आणि ई म्हणजे इंदेव. इंदेव अशी धुळेची ट्रिक्स आहे. नांदेड ना ना इथं डायरेक्ट लिहितो उनकेश्वर गरम पाण्याचं ठिकाण आहे. यवतमाळ इथं आहे कापेश्वर त्याच्यानंतर पुढे जाऊया अमरावती अमरावतीला सालबर्डी ट्रिक्स वगैरे नाही, ज्या ठिकाणी एकच ठिकाण आहे ते डायरेक्ट लिहिलेलं आहे मी, आणि जिथं ट्रिक्स आहे त्याला आपण गोल केलेलं आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन आपल्या लक्षात ठेवायचं आहे. गडचिरोली गडचिरोलीमध्ये आहे देवनगरी. आता देवनवरी हे लक्षात कशामुळे राहील तर इथं अगोदर जळगाव संदर्भात देव हे शेवटी आलेलं आहे. प्रत्येक शब्दामध्ये इथं अगोदर आलेलं आहे आणि इथं नवरा नवरी आपल्याला माहीतच आहे. तर देवनवरी हे गडचिरोली मधलं गरम पाण्याचा झरा आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रातले काही गरम पाण्याचे झरे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर सारख्या नावाचे जे शब्द आहेत ते आपण पाहूया. आता इथं पालघर मधलं सातिवली आणि सालबर्डी हे बघा सारख्या नावाची वाटतात. तर जर हे आपल्याला असं तुलनात्मक जर आपण पाहिलं तर ते लवकरात लवकर लक्षात पण राहतात आणि आपलं उत्तर चुकत नाही. त्याच्यानंतर आता इथं कोकनेर आणि कडे याच्यामध्ये पण क पासून सुरुवात झालेले शब्द आहेत. त्याच्यानंतर कापेश्वर बघा हे कापेश्वर यवतमाळमध्ये. त्याच्यानंतर जवळपास या ठिकाणी वेगवेगळ्या अक्षरापासून सुरुवात झालेली शब्द असल्यामुळं तर हे देवदेव जळगावच्या संदर्भात देवदेव आणि इकडं देव नवरी हे पण वेगळं आहे. देव आणि देवनवरी आणि हे नाझरदेव सुपनदेव हे पण वेगळं आहे. हे आपल्याला माहिती असायला हवं. असा तुलनात्मक अभ्यास मुलांनी करावा. उत्तरे तुमची चुकणार नाही आणि मार्क आपल्या हातचे येणारे जाणार नाही. तर पुढे जाऊया आपण. तर लेण्या, महाराष्ट्रातील लेण्या संदर्भात आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता. तर त्या लेण्या आपण पाहूया. पुणे जिल्ह्यात पुणे ट्रिक्स आहे भाका बे किंवा भाकाच्या संदर्भात काका
बेभा, बेभाले असे ट्रिक्स. आता का म्हणजे कारले आहे, का म्हणजे कामशेत आहे, कामशेत. त्याच्यानंतर बे आहे, बे म्हणजे बेंडसा, बेंडसा. भा म्हणजे भाजी, आणि ले म्हणजे लेण्याद्री, लेण्याद्री. अशा पद्धतीच्या लेण्या या ठिकाणी कुठं इथं पुण्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्ये असलेल्या लेण्या पी वे म्हणजे आप्पी वे. आप्पी आपण मालिकेमध्ये ऐकतो नाव. आप्पी वे. म्हणजे अजिंठा, अजिंठा. वे म्हणजे वेरूळ, वेरूळ. आणि पी म्हणजे पित्तळखोरा, पित्तळखोरा. अशा पद्धतीच्या 3 लेणी आहेत. त्याची ट्रिक संभाजीनगरची आप्पी वे. नाशिक, नाशिक पाम, पाम. हे आपण झाड ज्याला म्हणतो, पामचं झाड पाहिजे म्हणतो आपण, जे शोसाठी वापरतो आपण घरादारामध्ये आजूबाजूला. तर पाम म्हणजे पांडव लेणी, पामपासून पांडव लेणी. आणि त्याच्यानंतर म्हणजे मसरूळ, महसरूळ. अशा पद्धतीची ट्रिक्स या ठिकाणी नाशिक संदर्भात आहे. त्याच्यानंतर सातारा, सातारा सातारा, सातारामध्ये आगाशिव, आगाशिव. विश्वनाथचं नाव धाराशिव आहे, तसं इथं आगाशिव, शिव आलेलं आहे. तर ते साताऱ्यामधली लेणी आहे आगाशिव, हे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर रायगड, रायगडच्या संदर्भामध्ये